श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आम्ही अतिशय रहस्यमय आणि प्रभावी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र घेऊन आलो आहोत. हा मंत्र तुमच्या जीवनातील सर्व संकटे नष्ट करून तुमचे जीवन सुख समृद्धीकडे नेईल आणि तुम्हाला अशी काही चमत्कार दाखवेल की तुम्ही प्रगतीपथावर जाणारच आणि तुम्ही यशाची उंच शिखरे गाठू शकता. तर मंडळी, पाहूया एक भन्नाट माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मंडळी, मनातील इच्छा पूर्ण करणारा पारिजातक वृक्ष माहिती ऐकून तुम्ही थक्क व्हाल. वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुख समृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील काही अगदी सोपे आहेत असे मानले जाते की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुख समृद्धी निश्चित येते. वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात. असे मानले जाते की अशी काही झाडे आहेत जी शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते. प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे पारिजातक वृक्ष याबद्दल हिंदू धर्मात बरेच काही सांगितले गेले आहे. पारिजातक वृक्षाला दिव्य वृक्ष म्हटले आहे. पारिजातक एक असं झाड आहे जी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते असं म्हटलं जातं. या झाडाच्या फुलांचा पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळू शकतो. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलांचे पूजेतले महत्त्व आणि त्या संबंधित रंजक रहस्य आहेत. ते कोणते तर पुराणानुसार पारिजातकाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली. हे झाड आधी स्वर्गात गेलं आणि नंतर तिथून पृथ्वीवर आलं अशी आख्यायिका आहे. त्याचबरोबर पारिजातक वृक्ष प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मानलं गेले. प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासात माता सीतेसोबत हे झाड पाहिलं होतं. असं म्हणतात वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलांचा हार विणायची आणि या झाडाची फुले वेचून स्वतःला सजवायची असाही उल्लेख आहे. त्यामुळे फुलाला शृंगार हार आणि हरशृंगार असेही म्हणतात. असं मानलं जातं की माता सीतेने पूजेत पारिजातक फुलांचा वापर सुरू केला. पारिजातक फूल देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहेत. पूजेत त्याचा वापर केल्याने घरात सुख समृद्धी येते. त्याचबरोबर असे मानले जाते की पूजेत पारिजातक फुलांचा वापर केल्याने संपत्ती वाढून कुबेराचे दरवाजे उघडतात. पूजेत पारिजातक फुलाचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न होतात. त्याचबरोबर पारिजातकाबद्दल देखील एक रहस्य आहे ज्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेले. हा शाप इंद्रदेवांनी पारिजातकाला दिला होता. याची कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारिजातकाला आपल्या सोबत पृथ्वीवर घेऊन गेले तेव्हा इंद्राने पारिजातकाला शाप दिला होता. शाप असा होता की पारिजातकाची फुलं रात्रीच उमलायची आणि पहाटे गळून पडायची. मात्र पारिजातक हे एकमेव फुल असे आहे जे जमिनीवर पडल्यानंतर ही पूजेत वापरता येतात. त्याचबरोबर ज्यांच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडतो तिथे शांतता समृद्धी नेहमीच नांदते असेही म्हणतात. पारिजातक वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे. समुद्र मंथनातून निघालेले हे 13वे रत्न देवांचा राजा या नात्याने इंद्राकडे होते. स्वर्गातील इंद्राच्या रूपवाटिकेत तो लावला गेला. एकदा नारद मुनींनी हे फूल रुक्मिणी आणि सत्यभामेला दिली आणि मग या वृक्षाखाली दोघींनी हट्ट केला. रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होती. सत्यभामेला तर अख्खा वृक्ष हवा होता. भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला. भगवान श्रीकृष्णाने वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत असाही उल्लेख आहे. ज्याच्या घरात आजूबाजूला पारिजातकाचे झाड असतं त्याच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदेव दोष दूर होतात असे म्हणतात. शिवाय जिथे पारिजातकाच्या फुलांचा सडा पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करते, कारण ही फुलं देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत.
म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं देवीला अर्पण केली जातात. पारिजातकाच्या सुगंधात आपल्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरभरून जगण्याची शक्ती येते असेही म्हणतात. या फुलांचा सुगंध आपलं मन शांत करतात, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घायुष्यही प्राप्त होऊ शकतात. पारिजातकाची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात. ज्यांच्या अंगणात हा फुले उमलतात तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते. याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी पारिजातकाची फुले खूप फायदेशीर आहेत. हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी 5 ते 6 फुलांचा रस घेणे ही एक प्रभावी उपाय मानला गेलाय. परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येऊ शकतो. त्याची फुलं, पानं आणि सालं सुद्धा औषधी म्हणून वापरली जातात. आता तुमच्याकडे सुद्धा पारिजातकाच्या फुलाचे झाड असेल तर एक काम मात्र आवर्जून करावे, ते म्हणजे पारिजातकाचे झाड जिथे असते तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो. या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभकार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत. म्हणून ज्या ठिकाणी पारिजातकाच्या फुलाचे झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा. ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा. तिथे सुगंधी धूप लावावे आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी. यामुळे लक्ष्मी सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये कायम स्थायी स्वरूपात राहू शकते असं सांगितलं जातं. पारिजातकाची फुलं रात्री बहरतात, ती फुलतात, मात्र रात्रीच पारिजातक का फुलतो, बहरतो यामागे सुद्धा एक अतिशय गोड प्रेमकथा आहे. या कथेनुसार राजकुमारी पारिजात सूर्याच्या भगवान सूर्यांच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्यांच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवर तिच्याशी त्यांनी लग्न करायचं वचन दिलं. अट अशी होती की काहीही झालं तर तिने त्यांच्याकडे कधीही पाहायचं नाही. पण प्रेमात रममान झालेल्या पारिजातकाने त्यांचा कधी विचारच केला नाही त्याचा. त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंत काळ कसा भरकन निघून गेला कळालाच नाही. उन्हाळा येताच सूर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली, इतकी की पारिजातक त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल. अशा एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातकाच्या दारात खाली उतरला आणि पारिजातक भान हरपून त्याच्याकडे पाहत राहिली. वचनबंधनामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात अजून तापला. या सगळ्यात पारिजातक राख होऊन स्वतःच्याच राखेत बुडून गेली. त्यामुळे जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातकाच्या जीवापाड प्रेमाची जाणीव झाली. शरीर भस्म झाल्याने देवाने तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केलं आणि पुन्हा असं घडू नये यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात. या भेटीत पारिजातकाची फुलं रात्रीच्या वेळी बहरून इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याने तिचं चुंबन घेतलं असेल आणि प्रेमात स्वतःला विसरून जातात. पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणाने जमिनीला स्पर्श करताच फुलं खाली गळून पडतात. याच कथेच्या दुसऱ्या आवृत्तीत असं म्हटलं जातं की सूर्यदेवाने पारिजातकाचे प्रेम नाकारले आणि राजकन्या ते सहन करू शकली नाही. तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचं प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढलं. असे वाटते की रात्रभर हे झाड फुलांचे अश्रू ओघळत असते, जणू काही सूर्यदेवावरचा राग हे झाड व्यक्त करत असते. याशिवाय असं म्हटलं जातं की पारिजातकाच्या खाली उभे राहून एखादी गोष्ट मागितली तर पारिजातक ती इच्छा नक्कीच पूर्ण करतो. इच्छापूर्ती करणारा वृक्ष सुद्धा पारिजातकाच्या वृक्षाला म्हटलं गेलं आहे. पारिजातक, तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला जरी स्पर्श केला तरी ते आपला थकवा काढून घेतात आणि आपल्याला उत्साह देतात. असेही म्हणतात तुमच्याकडे सुद्धा पारिजातकाचे झाड असेल तर यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही नक्की करा, ज्याचे चमत्कारिक अनुभव तुम्हाला नक्कीच येऊ शकतात. याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून पारिजातक वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता.
असं म्हटलं जातं की घरामध्ये पारिजातकाचे झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायम वास करते. म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदेव दोष कायमचे दूर होतात. याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरी संबंधित, व्यवसाय संबंधित काही समस्या असल्यास, दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास पारिजातकाची 21 फुलं लाल कपड्यामध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीजवळ ठेवावी. असं केल्याने व्यवसायात प्रगती होण्यास मदत मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदारांना करिअरमध्ये प्रगती मिळू शकते असेही मानले जाते. या उपायाने प्रगती होत जाते. याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा पारिजातक फुलांचा उपयोग होतो. केवळ पूजेत नाही तर आयुर्वेदातही पारिजातक फायदेशीर मानले जातात. आर्थिक सुबत्तता, कर्जमुक्ती, तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झालं असेल तर या कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तरी सुद्धा पारिजातक उपाय उपयुक्त ठरू शकते. पारिजातकाच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवावा. त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळाची विधिवत पूजा करावी. मुळावर हळदी कुंकू व्हावं. त्यानंतर कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. पूजा झाल्यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवून द्यावे. असे केल्याने कर्जातून लवकर सुटका होण्यास मदत मिळू शकते. अडकलेला पैसाही परत मिळू शकतो आणि घरात सुख समृद्धी नांदायला वेळ लागत नाही अशी ही मान्यता आहे. पारिजातक वृक्ष किंवा हरसिंगार वनस्पती हे अतिशय योग्य मानले जाते कारण ते लावल्याने घरात शांती आणि समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार हे झाड घरामध्ये योग्य दिशेने लावल्यास तुमचे घर सुख समृद्धी सौभाग्याने भरून जाईल. जर तुम्ही थोडीही वास्तुशास्त्र मानत असाल किंवा तुमचा या गोष्टीवर विश्वास असेल तर तुम्ही पारिजातक वृक्षाचे फायदे विचारात घ्या आणि ते तुमच्या घरात लावा. हे घराच्या सजावटीमध्ये एक अद्भुत सुंदर असेल आणि निसर्ग सुंदर अशी भेट आहे. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. मंडळी, याचबरोबर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती पाहिजे असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की तुमच्या डोक्यावरचे कर्ज त्वरित उतरावे तर श्री स्वामी समर्थांचे मंत्र अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. या झाडाप्रमाणेच हे झाड जसे कामधेनू आहे त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचे मंत्र ही एक प्रकारची कामधेनूच आहे आणि तुम्ही जर त्यांचे मंत्र अतिशय भक्तिभावाने ऐकले तर तुमच्या जीवनातील संपूर्ण संकटे नष्ट होतील. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका आणि तुमच्या जीवनाचे कल्याण करून घ्या. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते.
आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः।